पंतप्रधान हे मोदी भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे तरुणाई विरोधी पंतप्रधान असल्याची टीका राहुल गांधींनी केली आहे। अपयशी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा ते साधा राजीनामा देखील घेऊ शकत नाहीत असं राहुल गांधी यांनी म्हटलंय। This country has a majority of young people. Prime Minister Modi is the most anti-youth Prime Minister India has ever had. The boys and girls who are walking the streets of Delhi are not criminals. They are demanding their rights. Their rights are to have an education system that respects them, to have an education system that is fair, to have an education system that is working. There's absolutely nothing wrong in what they're doing, and it's disgusting what the government is doing and what the police is doing. This is absolutely no way to behave. Tear gassing students, lathi charging students is not democratic. It's not India's way, and it is not the way this should be done. They have legitimate demands. The Prime Minister should accept these demands and do something about it. दरम्यान संजय राऊतांनी सीजेपीच्या संसद भवनवरील मोर्चावरून एक्सवर पोस्ट करत जोरदार निशाणा साधलाय। पाहूयात आपण त्यांनी नेमकं काय ट्विट केलेलं आहे। सुप्रीम कोर्टाचे मायलॉर्ड न्यायाधीश सूर्यकांतजी, आजच्या आंदोलनाचं श्रेय फक्त एका व्यक्तीला जातंय। देशातील मेलेल्या व्यक्तींना जिवंत करण्यासाठी धन्यवाद, असा टोला संजय राऊतांनी लगावलाय। इकडे दादरच्या चैत्यभूमी परिसरात देखील तरुणांकडून आंदोलन करण्यात आलं। दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन करण्यात आलं। हातात संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हातात घेत जोरदार घोषणाबाजी सुरू होती। दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। दादरच्या चैत्यभूमी परिसरातली ही दृश्य आहेत। इंदू मिल परिसरात तरुणांनी आंदोलन केलं। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड झाली असल्याचं पाहायला मिळालं। प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं।